आपल्या नामदेव महाराजांचाच दृष्टांत आहे. नामदेव महाराज हे मराठी भाषेतले आद्य कीर्तनकार. मराठी भाषेतलं कीर्तन पहिलं कोणी सुरू केलं? नामदेव महाराजांनी. आणि नुसतं महाराष्ट्रात नव्हे तर भारताच्या टोकापर्यंत घुमानला जाऊन त्यांनी कीर्तन पोचवलं. कर्नाटकापासून ते पंजाबपर्यंत ह्या कीर्तनाचा पुंडलिका वरदे हरिविठ्ठल, पंढरीनाथ महाराज की जय, हे सगळे जय जयकार आज एवढ्या प्रांतामध्ये ऐकायला मिळतात. हे नामदेव महाराजांचे अनंत उपकार. या नामदेव महाराजांच्या जीवनामध्ये एक सुंदर कथा अशी आहे. एका बाजूला त्यांचा शिंप्याचा व्यवसाय आहे. शिंप्याचा म्हणजे कपडे शिवण्याचा. आणि याच बरोबर त्यांनी अत्यंत सुंदर अभ्यास करून हरिकीर्तनाचा व्यासंग वाढवलेला आहे. आवश्यक तेवढाच व्यवसाय आहे. आणि आवश्यकतेपेक्षा प्रचंड व्यासंग आहे. आता स्वाभाविक असतं की घरातली जी स्त्री आहे ती इतर सगळ्या व्यावसायिकांबरोबर आपल्या नवऱ्याची तुलना करते. हे बघा काय करतायत, ते बघा. आपण हे सगळे कीर्तन नाही करत ना. पण तो विचार सहसा डोक्यात येत नाही. हे बघा कसे प्रॉफिट मार्जिन मध्ये आहेत, हे बघा कसे प्रॉफिट मार्जिन मध्ये. परिणामतः नामदेवांच्या घरी सुद्धा थोडी नवरा बायकोची या प्रकारावरून कुरबुर आहे, यात संशय नाही. आणि याच नामदेव महाराजांच्या घराच्या शेजारी एक पुराणिक बुवा राहत आहेत. आणि ते सगळी पुराणं सांगतातच, पण भागवत पुराण सुद्धा खूप सांगतात. इतकं सांगतात की त्यांचं आडनाव कोणाला आता आठवत नाही. हे कोण आले भागवत असं श्लोक म्हणतात. इतके भागवत सांगत होते. पण मराठी भाषेतली गंमत आहे, आली लक्षात तर घ्या. ते भागवत सांगत होते पण त्यांचा संसार भागवत चालला होता. काय लोक समोर मुठभर तांदूळ देतील त्याच्या जीवावर बिचारा जगायचा. पण अशा वेळेला एक साधू त्याला प्रसन्न झाला आणि त्यांनी परीस नावाचा एक सुंदर मणी दिला. परीस आपल्या सगळ्यांना माहिती आहे, लोखंडाची वस्तू त्याला लावली की ती लोखंडाची वस्तू सोन्याची होणार. त्या भागवताच्या बायकोनं उद्योगच सुरू केला. घरातला लोखंडाचा खेळा, 5 रुपये किंमत. मस्तपैकी त्या परिसाला लावायचा. सोन्याचा झाला की 25 रुपयाचा. सोनाराला विकायचा, पैसे आणायचे. आणि नामदेव महाराज घरी यायच्या आत तिनं अगदी साग्र संगीत स्वयंपाक केला. चांदीचा ताट, चांदीचा चौरंग, चांदीचा पाट, असा मस्त थाटमाट केला नामदेवांसाठी. नामदेव महाराज आले आणि त्यांनी हा थाट बघितला, विचलित झाले. आपल्या पत्नीला विचारलं, हे काय केलंय तू? तुमच्यासाठी बदामाचा शिरा केलाय. तुम्हाला कळलं का नाही दारात मी शिरा केलाय ते? मग असा शिर्याचा सुंदर वास सुटला की लोकांना कळलं पाहिजे घरात शिरा. लोकांना कळलं पाहिजे या घरात काय झालंय, घरात शिरा. बघा किती छान आहे का नाही. नामदेव म्हणले, मी जेवणार नाही, मला कळलं पाहिजे हे पैसे कुठनं आले, हे पैसे कुठनं आले. तिनं त्या परिसाची गोष्ट सांगितली. नामदेवाने तो हातात परीस घेतला आणि जे पळत सुटले महाराज त्या चंद्रभागेमध्ये फेकून दिला. आता तो भागवत चिडला. तो म्हणला, नाम्या तुला दारिद्र्यात मरायचं तर तू मर ना, मला का मारलास? मला माझा दगड परत पाहिजे. आणि नामदेव महाराजांनी तितक्याच आत्मविश्वासानं सांगितलं, चला माझ्या बरोबर. चंद्रभागेमध्ये अनेक परीस आहेत, देतो तुम्हाला. नेरे गा माझ्याने साधने परे ग, अनेक आहे, चला. नेरे गा माझ्याने साधने मारे ग. कल्पना करा, पंढरपुरासारख्या गावात ही बातमी पोचायला किती वेळ लागतो. अरे व्हॉट्सअप मार खाते आपलं. पूर्वीच्या काळात
फाट भर 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 गावात बातमी, नदीत फेकलेला दगड नामदेव हुडकून देणार आणि तो नाही सापडला तर भागवत ह्याच्या उरावर बसणार. लोकांना भांडण बघायला जाम आवडतं. सगळं ढोल ताशे घेऊन पथकं तयारच होती. आपल्याला कोण जिंकलं महत्वाचं नाही, वाजवायला मिळालं पाहिजे. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी. ते ढोलक घेऊन बसलेले बघू काय होतं. आणि नामदेव महाराज त्या पाण्यामध्ये कमरे इतक्या पाण्यात उतरले. त्या भागवताला उतरवला आणि नदीच्या किनाऱ्यावर ही गर्दी मरणाची गंमत बघायला. नामदेव महाराज इतकंच विचारतायत, भागवता मी काढलेला दगड परीस आहे का नाही, कसा ओळखशील? यासाठी काही लोखंडाच्या वस्तू तुझ्यापाशी पाहिजेत. त्यातल्या त्या छोट्याशा आण हो, आपण पाण्यात आहोत. हांडा आणशील, मग हांड्या सगळं पाण्यात जाऊ आपण. छोट्याशा आण हो. आणि खेळ्यापेक्षा छोटी जी वस्तू लोखंडाची अणुकुचीदार असते त्याला आपल्याकडे मराठीत चुका म्हणतात. आता काही अर्थ घ्या, काय घरात चुका राहिल्या असतील त्या आण. आयुष्यामध्ये काही चुका राहिल्या घेऊन ये. आणि असा तो भागवत त्या ठिकाणी पाण्यामध्ये उतरला. नामदेव महाराजांनी स्वतःचं नाक एक क्षण दाबलं. हरगंगे भागीरथी म्हणून जी बुटकी मारली आणि एका हातात मावतील एवढे दगड घेतले. भागवत म्हणला, ही काही चेष्टा आहे? चेष्टा नाही भागवता, काय हे सगळे परीस आहेत, घे तुला हवा तो. हे सगळे परीस आहेत, तुला हवा तो घे. सगळ्या लोकांदेखत तो प्रयोग होता. खरंच त्यातला एक दगड उचलला, आपल्या आयुष्यातली एक चूक काढली, स्पर्श केला, लख्ख सोन्याची झाली. दुसरा दगड घेतला, दुसरी चूक सोन्याची झाली. तिसरा दगड घेतला, तिसरी चूक सोन्याची झाली. आणि आता भागवताला चूक समजली. त्याने त्या चुकाही टाकून दिल्या आणि नामदेवांचा हात असाच उपडा करून ते दगडही टाकून दिले. नामदेवांचा हात धरून त्यांना बाहेर आणलं. नामदेवांच्या नावाचा संपूर्ण नदीच्या तीरी जय जयकार चालला होता. त्या भागवतांनी साष्टांग दंडवत घातला आणि सांगितलं, नामदेवा मला परीस नको, मला सोनं सुद्धा नको. मला माहिती आहे नाम्या, मला माहिती आहे हे सगळे दगडच आहेत. मला माहिती आहे नाम्या, हे सगळे दगडच आहेत. तू त्यांना हात लावल्यामुळे त्यांचा परीस होतोय. मला ही शक्ती पाहिजे. तू दगडाला हात लावल्यामुळे परीस होतो, ती शक्ती पाहिजे. बाकीच्या गोष्टी काय करायच्यात? कुणी दिली तुला ही शक्ती? दुसरा कोण देणार? नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू, नामा म्हणे देव. नामा म्हणे देव देव देव, नामा म्हणे देव ऐसा हो कृपा. ऐसा हो कृपाळू, नामा म्हणे देव 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 देव, नामा म्हणे देव ऐसा हो कृपाळू. करी तो सांभाळू अनाथांचा, अनाथांचा,
नाथांचा नामाचा गरजे भीमा पीर, गरजे भीमा पीर, नामाचा गरजे भीमा पीर, गरजे भीमा पीर. महिमा साजे थोर, महिमा साजे थोर, महिमा साजे थोर. तुझ एका साजे, तुझ एका महिमा साजे, तुझ एका नामाचा गरजे भीमा, गरजे भीमा नामाचा 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 पंढरीनाथ महाराज की जय. आपण संपूर्ण पुराणांचा कालखंड बघितला तर हे आपल्याला प्रकर्षाने जाणवेल की जशी नामदेव महाराजांनी आपली शक्ती प्रकट केली तशा दिव्य शक्तीनं अगदी वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्ती, गौतम सर्व ऋषी पूर्ण भारित आहेत. पण एवढ्या दिव्य शक्ती असून सुद्धा त्यांचं जीवन झोपडीमध्ये निवास आहे, पत्रावळीवरती जेवण आहे, कंदमुळं फळं किंवा आपल्या आश्रमाच्या आसपास लावलेलं जे काही शेत असेल त्याच्यामध्ये जे उत्पन्न येईल त्याच्या जीवावर गुजराण आहे. का बरं? का? त्यांना सोनं चांदी म्हणजे काय माहीतच नव्हतं म्हणून ते असे राहत होते, किंवा दागिने कसे असतात कल्पनाच नव्हती म्हणून ते आदिवासी होते म्हणून असे राहत होते. अरे वेडे का खोडे आपण. वसिष्ठ महामुनी हे दशरथाचे कुलगुरू आहेत. दशरथ राजा सगळ्या अलंकारांनी मडलेला दिसत असताना अलंकार म्हणजे काय त्यांना माहित नसेल. रघुकुलामधला प्रत्येक राजा असा वैभव संपन्न त्या ठिकाणी उभा असताना विश्वामित्रांना काय वैभव म्हणजे काय कळत नसेल. कशासाठी हे व्रत घ्यायचं? कशासाठी? या सर्व ऋषींचं सगळ्यात मोठं एकमत ह्यासाठी आहे, आम्ही आमच्या सुखाला जितक्या मर्यादा करू, आम्ही आमच्या सुखाच्या मर्यादा करून जितकी आमची तपश्चर्येची शक्ती वाढवू तेवढा सगळा विश्वाचा संसार सुखाचा आणि आनंदाचा. या सगळ्यांना ऊर्जा पुरवण्यासाठीच हे ऊर्जा केंद्र आहे. त्यामुळं आपण ऐहिकाचा अधिकाधिक उपभोग नाही घ्यायचा. कथा कल्पतरूमध्ये एक फार गोड गोष्ट आली आहे. एक राजा आपल्या सर्व परिवारासह प्रवास करत असताना मार्ग चुकला. काही केल्या रस्ता सापडेना. भूक लागलेली प्रवास केल्यानं पर्वतावरती एक ऋषी कुणीतरी बसलेत हे बघितलं. गेला पर्वतावर, त्या ऋषींना वंदन केलं. अशी अशी अवस्था आहे, काय करू? ते म्हणाले पर्वताला इथून खाली उतरा आणि इथे प्रचंड मोठं अक्षरशः कल्पतरूंचं जंगल आहे. उत्तमोत्तम फळं मिळतील, उत्तमोत्तम जल मिळेल आणि त्यातला शेवटचा जो वृक्ष आहे त्या औदुंबराच्या तळाशी जाऊन मार्ग हवा असं म्हणा, तुम्हाला योग्य मार्ग मिळेल आणि आपण राजधानीला पोचाल. असं समजल्यानंतर ते सगळे आले, मनसोक्त फळांचा आस्वाद घेतला, औदुंबराखाली जाऊन उभे राहिले. आम्हाला मार्ग दाखवा म्हटल्याबरोबर मार्ग जो धूसर होता तो स्पष्ट होऊ लागला. आता राजधानीला तर जायचंच आहे, पण जाण्यापूर्वी त्या महात्म्याचे आभार मानून जाऊ यासाठी राजा थोडासा परत वर गेला, नमस्कार केला आणि सांगितलं, महाराज एक शंका आहे, विचारू काय? अरे रस्ता सापडला ना? नाही, त्या रस्त्याबद्दल शंका नाहीये, तुमच्याबद्दल आहे, विचारू काय? बोल रे बाळा. तुम्हाला जर हे जंगल माहिती आहे
याला प्रचंड फळ आहेत हेही तुम्हाला माहिती आहे. त्यातला औदुंबर हा कल्पवृक्ष आहे हेही तुम्हाला माहिती आहे. त्याच्यात तळी बसून कामना केल्यानंतर पूर्ण होणार हेही तुम्हाला माहिती आहे. मग हे सगळं तुम्हाला माहीत असताना तुम्ही दारिद्र्यात का बसलायत? तुम्ही का नाही तिथे जाऊन फळं खात? तुम्ही तिथे कल्पतरूच्या पायथ्याशी का नाही जाऊन बसत? उगाच आपलं आलेत आ फळे म्हणून खा फळे, असं तुम्ही ते फळे का नाही खात तिथे? आणि त्या ऋषीने दिलेलं उत्तर खूप छान आहे. राजा, तुला तुझं सगळं काही मिळालंय ना, आनंदाने आपल्या राजधानीकडे जा. एक लक्षात ठेव, ती जी झाडं होती आणि तो जो कल्पवृक्ष होता, या झाडांना जी प्रचंड फळं आली आहेत आणि त्या कल्पवृक्षाला जी शक्ती प्राप्त झाली आहे, ते मी इथे दारिद्र्यासारखा बसून तपश्चर्या करतो म्हणून त्यांना प्राप्त झाली. एवढं लक्षात ठेव. पांडुरंग हरी वासुदेव हरी, पांडुरंग हरी वासुदेव हरी.